ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। एकनाथ शिंदे यांची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी, खासदार संजय राऊत। एकनाथ शिंदे यांच्या तोंडात जी भाषा आहे ती अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा आहे। ते अघोरी लोक आहेत, ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोसलं त्यांच्याबद्दल तुम्ही असे वाक्य वापरता। शिंदे यांची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे। दिल्लीत जाऊन अमित शहा यांची बुटच चाटेगिरी करताय, तुम्ही मेलेलेच आहात, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। पाहूया पुढे काय म्हणतात संजय राऊत। आमचा आम्ही बघू, तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू। पण राऊत साहेब, असं होतंय का की राज ठाकरे उद्धव ठाकरे या प्रकरणात उद्धव ठाकरे सतत सकारात्मक भूमिका मांडता आहे युती संदर्भात, पण राज ठाकरे जेव्हा मनसे गेले त्यावर काही फारसा सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही। असं तुम्हाला कोणी सांगितलं? सकारात्मक प्रतिसाद नाही तो एकतर्फी प्रेम आहे का? हा काय मोगले आजम सिनेमा नाही ना, तो अनारकली नाहीये। प्रत्येक जण आपापली पावलं काळजीपूर्वक टाकतो। या राजकीय घडामोडी आहेत, त्याच्यामध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भविष्य पणाला लागलेलं आहे। मराठी माणसाच्या अस्मितेचा एकजुटीचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे उद्धवजी असतील किंवा राज ठाकरे जे असतील, व्यवस्थित सगळे समंजसपणानं काम करतील। फडणवीस शिवसेना युतीच्या वर्धापन असं म्हणतात की आम्ही गोरगरीब लोकांना उत्तर देत नाही, तर चंद्रकांत पाटील असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ, असा काय फरक पडणार? हे फडणवीसांना विचारा ना, काय फरक पडेल ते त्यांना विचारा। फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून, ती का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी। ती काही त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का? एकदा स्पष्ट करावं। बोलिए। एकनाथ शिंदे क्या आवाज उठा सकते हैं? उनका क्या आवाज है? उनका आवाज क्या है मुझे बताइए। एकनाथ शिंदे का आवाज क्या है?